पुण्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शाहीर अमरशेख चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज पुण्यात मोठ्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। पुण्यातल्या मंगळवार पेठ पासून तर पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा हा सगळा महत्त्वाचा चौक आहे इथपर्यंत हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवार पेठ पासून या सगळ्या मोर्चाला सुरुवात झाली आणि हा मोर्चा आहे सध्या पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या जो महत्त्वाचा चौक आहे तिथे येऊन पोहोचला आहे। आणि याच मोर्चाचं जे नेतृत्व करताय ते आनंदराज आंबेडकर देखील या ठिकाणी उपस्थित आहे। चंद्रकांत हांडोरे, राजकुमार बडोले, बबनराव घोलप, नितीन राऊत हे सगळे महत्त्वाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी ही सगळी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळतोय। आमच्या अनुसूचित जातींच्या मध्ये कोणतंही वर्गीकरण आम्हाला नकोय आणि वर्गीकरण केलं तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आहे ही या सगळ्यांची या ठिकाणी करतायत। आणि एवढंच नाही तर सरकारच्या विरोधात आहे ते सरकारच्या विरोधात यांचा सगळ्यांचा जो आवाज आहे तो उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आपण जर बघितलं तर माझ्या मागे मोठ्या प्रमाणात सगळे एकत्र आले आहेत आणि अर्थातच उपवर्गीकरणाचा जो सरकारनं घाट घातलाय त्या विरोधात हे सगळे एकत्र आले। जर ते आरक्षण आहे ते काढलं नाही, जर वर्गीकरण बंद केलं नाही तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाहीतर असाच पुन्हा एकदा मोर्चा करू असा इशारा आहे तो इथल्या सगळ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।